मला एका जणांचा फोन आला, ऐका. मी फोन उचलला, मला म्हणे हॅलो कोण बोलते, म्हणलं संतोष महाराज पवार. त्यानं फोन कट केला. दुसऱ्या दिवशी त्याच नंबरवरून फोन आला, म्हणे हॅलो कोण बोलते, म्हणलं संतोष महाराज पवार. त्यानं पुन्हा फोन कट केला. तिसऱ्या दिवशी त्याच नंबरवरून फोन आला, मला हॅलो कोण बोलतंय, म्हणजे संतोष महाराज पवार. त्यानं पुन्हा फोन कट केला. ते 3-4 दिवस रोज मला फोन करू लागलं, नाव विचारू लागलं आणि नाव सांगितलं की फोन कट करू लागलं. मला एका दिवशी टेन्शन आलं ना, म्हणजे रोज मला फोन करायले, नाव विचारायले आणि नाव सांगितलं की फोन कट करायले. मला थोडस एका मिनिटासाठी असं वाटलं एखादी कथा बिता असं. 5व्या दिवशी मी त्याला फोन केला, त्यानं फोन उचलला. म्हणलं का रे बाबा, रोज मला तू फोन करायला, नाव विचारायला, नाव सांगितलं की फोन कट करायला, नेमका तुझा प्रॉब्लेम काय? ते म्हणे संतोष महाराज झालंय असं 4-5 वर्ष झाले म्हणे परेशानी, काय कुठं मेळ बसना. हे कळलं ना तुम्हाला? हा, काही मेळ बसना म्हणे. पण योगानं जमलं होतं आणि हा नंबर आमच्या तिचा होता. कोणाचा? तिचा, म्हणजे होणाऱ्या बायकोचा. पण काय झाले की म्हणे तुम्हालाच फोन लागायला, मोबाईलचे परिणाम. त्यामुळे होत असतं एखाद्या दिवशी रेंजचा प्रॉब्लेम, क्रॉस कनेक्शन, नेटवर्क इश्यू असतो. परत लावून बघ. त्यानं बरोबर 5 मिनिटानं पुन्हा मला फोन केला बरं का भाऊ. परत 5 मिनिटानं पुन्हा मला फोन केला. मी फोन उचलला. मला म्हणे हॅलो कोण बोलताय. मी आता संतोष महाराज नाही म्हटलं, मी म्हटलं मी संध्या बोलते. अशी रेंज आली त्याला, अशी रेंज आली. म्हणे का ग 4 दिवस झाले फोन लावायला, कोणा संतोष महाराजाला फोन लागायलाय. मला सगळं माहित होतं याचं गणित. मी म्हणलं काय सांगू, होत असते एखाद्या वेळेस रेंजचा प्रॉब्लेम असतो, नेटवर्क कनेक्शन, क्रॉस कनेक्शन होतं. तिला हुशार होतं महाराज. ते म्हणे ठीक आहे, मी इकडून लावू लागलो, संतोष महाराजाला लागू लागला, पण तू का मला फोन केला नाही? खरं ना त्याचं, तू का फोन केला नाही? मी त्याला म्हणलं अहो काय सांगू, लय आठवण येत होती, लय बोला वाटत होतं. बोलताना लय हिरवळ असती महाराज. नवीन लग्न हो जमाव बाबा असे बोलतात बायकोला. एक जण छतावर गेला, छतावर गेला आणि छतावर जाऊन बायकोला बोलू लागला बरं का, ज्याचे राहिले ते ऐका. छतावर गेला आणि बायकोला बोलला, म्हणे हसत असेल तर हसू पाठव. सुचतच कुठून काय माहित. हसत असेल तर हसू पाठव, रडत असेल तर हसू पाठव. ती लय पुढची होती, पोहे टाकळीची होती. ती म्हणे भांडे घासायला खरगड पाठवू का? बोलताना लय गमतीनं बोलतात महाराज. ते मी त्यानं मला विचारलं, म्हणे तू का फोन केला? मला आठवण येऊ लागली, बोला वाटलं. मग ते म्हणे फोन का नाही केला? मी म्हणलं खरं सांगू का, लय आठवण येऊ लागली, बोला वाट लागलं, पण प्रॉब्लेम असा होता म्हणलं माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नव्हतं. त्यानं फोन कट केला आणि 5 मिनिटांत 999 रुपयाचं रिचार्ज मला केलं. कोणाला? हा, फोन केला. आता जमलं. फोन केला, परत फोन केला. मी फोन उचलला, म्हणे हॅलो कोण बोलतय. मी म्हणलं संतोष महाराज. ते म्हणे कसं काय? म्हणलं रेंजचा प्रॉब्लेम.